नमस्कार. बायको आली की जबाबदारी वाढते, अशा बांगा अनेक पुरुष लग्नानंतर लगेच द्यायला सुरुवात करतात. खरं तर हे रट्टा मारून पुढच्या पिढीपर्यंत आलेलं वाक्य आहे. कोणी त्याच्यावर विचार करत नाही. हां, खरं तर बायको घरात आल्यानंतर तुमची जबाबदारी वाढत नाही, तर तुमची जबाबदारी विभागली जाते. ती जबाबदारी वाटून घेते. घरातल्या सगळ्या कामांची, नातेवाईकांची, आईवडिलांची आणि नंतर भविष्यात मुलांची अशी जबाबदारी सगळं ती सांभाळून घेत असते. हो, तुम्ही संसारात लागले म्हणजे लग्न झाल्यानंतर संसाराला लागले तर जबाबदारी वाढते असं म्हणू शकतात, पण ती दोघांची वाढते, एकट्या पुरुषाची वाढत नाही. त्याच्यामुळे बायको आली तर जबाबदारी वाढते, बायकोला पोसावं लागतं, अशा ज्या बांगा द्यायला सुरुवात करतात ना, तर त्यांनी जरा त्याच्यावर थोडासा विचार केला पाहिजे ह्या वाक्याचा. लग्नानंतर जबाबदारी वाढते पण ती दोघांची वाढते. बायको मात्र ती जबाबदारी वाटून घेत असते, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. काय होतं की अगदी लहानपणापासूनच म्हणजे आपल्याकडे आई देखील लहानपणापासून असं म्हणत असते की घरात की तुला बायको पोसायची आहे, तुला बायको सांभाळायची, हे खूप जनरल वाक्य घरांमधलं असतं. त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या घरातला जो पुरुष आहे, तो जो मुलगा आहे, त्याचा उगाचच अहंकार सुकावला जातो. ते त्याला असं वाटतं की आपल्याला बायकोला खाऊ घालायचं आहे, बायकोला पोसायचं आहे, असं त्याला ते वाटत असतं. त्याचा अहंकार सुकावला जातो आणि मुलगी मात्र ह्या दुय्यम याच्या भावनेत जाते की आपल्याला खाऊ घालणारा कोणीतरी, आपला पालनहार, आपला स्वामी, आपल्याला जो पोसणारे, आपल्याला खाऊ घालणारे, भाकरी खाऊ घालणारे, असा कोणीतरी आहे. त्याच्यामुळे काय होतं की अनेक वेळेला ती जी बाई बोलते ना तिच्या मुलाला की तुला बायको पोसायची, तुला बायको सांभाळायची, तर ह्या बोलण्यामुळे त्या मुलाचा अहंकार सुकावला जातोच, पण मात्र ती स्वतःचं जे श्रमाचं मूल्य असतं ते देखील कमी करत असते. म्हणजे ती स्वतःच्या श्रमाचं मूल्य स्वीकारत नाही किंवा ती त्याच्याकडे श्रम म्हणून बघत नाही, ती त्याच्याकडे काम म्हणून बघत नाही. तर ही तिच्यातली उणीव असते. त्याच्यामुळे जे कोणी असे बांगा देतात, बांगा देणं म्हणते मी, तर त्या बांगा देणाऱ्यांनी हे जरा समजून घ्या की बायको आली तर जबाबदारी वाढते असं म्हणण्यापेक्षा संसारात पडलं तर जबाबदारी दोघांच्या अंगावर येते असं म्हटलेलं केव्हाही चांगलं असेल. कारण बायको आल्यानंतर तुमची जबाबदारी वाढत नाही, तर बायको आल्यानंतर जबाबदारी तुमची विभागली जाते. कारण काय काय फरक पडला ना, म्हणजे एक भाकरी वाढली, त्याच्या बदल्यात कामं कितीतरी तिने ती वाटून घेतली ना तुमच्या आयुष्यातली. तर हे तुम्ही जरा समजून घ्या. आपण जरा बोलत असताना म्हणजे अगदी विनोदाने देखील बोलत असताना त्या स्त्रीच्या श्रमाचा, तिच्या कामाचा अपमान होणार नाही किंवा त्याचं अवमूल्यन होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि उगाचच आपल्या घरात वाढणारा जो पुरुष आहे, जो मुलगा आहे, त्याचा अहंकार कुरवाडायची गरज नाही. कारण नंतर मग तो अहंकार कुरवाडला जातो, त्याचा इगो, आणि तो उगाच मग तो पुरुषी अहंकार त्याच्यामध्ये वाढतो आणि भविष्यात त्याच्या एकूणच संसाराचं नुकसान होतं आणि त्याचा जगण्याकडे आणि बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र हा दुय्यम वर्तणुकीचा ठरतो आणि त्या बाईचा देखील स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. तिला असं वाटतं की लग्नानंतर आपल्याला कोणीतरी पोसणारे, कोणीतरी आपला पालनहार असणारे, कोणीतरी आपला स्वामी असणारे, हे दोघं, मी पुन्हा सांगते, दोघंही परस्परांवर अवलंबून आहेत. म्हणजे भाकरी बनवणारा आणि भाकरी शिजवणार दोघीही एकमेकांवर अवलंबून आहेत, दोघीही परिपूर्ण नाहीत. त्याच्यामुळे बायको आली तर जबाबदारी विभागली जाते, बायको आली तर जबाबदारी वाढत नाही. संसाराने जबाबदारी वाढते, संसार दोघांचा असतो आणि दोघांच्या जबाबदाऱ्या त्याच्यात वाढत असतात. थँक्यू.